नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खापी फिश फ्राय हा मासा बघणार आहोत। खापी हा मासा पापलेट प्रजातीचा मासा असल्यामुळे तो समुद्राच्या ठिकाणी जास्त आढळतो। हा मासा पौष्टिक गुणांनी भरलेला आहे। तो मी तुम्हाला त्याचे काय काय गुण आहेत हे साफ करता सांगणार आहे। सो तुम्ही कसं साफ करायचं हे बघून घ्या। कसे फिन्स काढायचे, मी विळीची मदत घेतलेली आहे हा मासा साफ करायला। तुम्ही नाईफने सुद्धा चाकूने सुद्धा हा मासा कापू शकता। सो हा मासा जास्त प्रोटीन्सने भरलेला आहे, जे आवश्यक असतं आपल्या मसल ग्रोथ आणि मसल रिपेअरसाठी। आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आहे ओमेगा 3 ॲसिड, जे आपल्या हार्ट हेल्थसाठी, आपल्या बुद्धीचं चांगलं चलनसाठी आणि आपल्याला कुठे सूज असेल, काही इन्फ्लमेशन असेल तर ती कमी करण्यात हा मासा मदत करतो। ह्या माशाचे खूपच चांगले गुण आहेत। तुम्ही नक्की घ्या, ट्राय करा, फिश फ्राय करा ही आणि मला नक्की कळवा। कारण की हा मासा सेम आपल्याला पापलेटसारखीच फिलिंग देतो। हल्ली पापलेट खूप जास्त महाग झालं आहे। सो आता आपलं साफ करून झालेलं आहे। मी आता 15 मिनिटासाठी त्याला मिठात ठेवलं, साफ धुवून वगैरे घेतलं। आता त्याला मॅरिनेट कसं करायचं ते बघून घ्या। मी घेतलेला आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, त्याचबरोबर मी घेतलेलं आहे 2 चमचे चिंचेचं आगळ कसं करायचं मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे, सो तुम्ही नक्की पहा। अर्धा चमचा असं हळद पावडर, 1 चमचा असं लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला, आणि त्याला चांगलं असं त्याला मिक्स करायचं आहे। का म्हणजे त्याच्यामध्ये ना छोटे छोटे साफ केल्यानंतर काटे असतात साईडला, जे आपल्या हाताला लागू शकतात। त्यामुळे आपल्याला त्यांना असं मॅरिनेट करावं लागतं। तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा ह्याला मॅरिनेट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की हा मासा एकदम असा स्टीफ असतो आपल्या अंगाला, तो अजिबातही निघत नाही। सो त्यानंतर आपण बघूया फ्राय कसं करायचं ते। मी पॅन घेतलं, तेल घातलं 1 टेबलस्पून, आणि त्यामध्ये मी मासा माझा घातलेला आहे। मी 2 खापी आणलेले, सो दोन्ही पण तुम्हाला फ्राय करून दाखवत आहे। ही पहिली साईड आपण फ्राय करत टाकली म्हणून तो माशाच्या शेपमध्ये तुम्हाला दिसत असणार बघा। आता मी त्याला टर्न केलं। 5 मिनटं झाल्यावर त्याला लगेच टर्न करायचं, कारण की तेल आपलं गरम असतं। त्यामुळे एक साईड आपली थोडीशी भाजून झाली की पटकन दुसऱ्या साईडला आपल्याला भाजायचं असतं। या साईडला भाजताना थोडासा टाईम घ्यायचा आणि पुन्हा त्याला पालटं करायचं। म्हणजे नॉर्मली सगळे मासे आपल्याला असेच फ्राय करायचे असतात, त्याच्याने चांगलं फ्रायही होतं। आणि तुम्ही बघू शकता की रवा जो मी लावलेला आहे तो अजिबातही सुटला नाही आहे आणि त्याला लागूनच आहे माशाला। सो मासा आपला रेडी झालेला आहे। सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा। पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अजून तुम्हाला चांगले व्हिडिओज पुढे भेटणार आहेत।